आपल्या शाळेमध्ये एक विशेष अभियान घेऊन आलेलं आहे, नाश्तामुक्त भारत अभियान. तर एक सेकंद माझं स्क्रीनवर पण लक्ष गेलं की हे पूर्ण नशेतनं मुक्त असलेलं शाळा कॉलेज आहे. कारण अंमली पदार्थाच्या विरोधात रॅली जाताना बघितली स्क्रीनवर. म्हणजे अंमली पदार्थ म्हणजे तुमच्या लक्षात आलं ब्राऊन शुगर, हेरोईन, मॉर्फिन, झोपेच्या गोळ्या, गांजा, अफीम, त्याच्या विरोधात ती रॅली होती. तुमच्याच वयाची म्हणजे तुम्हीच असणार आहे ते सगळे छत्री घेऊन त्याच्या विरोधात मोठ्या मोठ्या पाटे बनवलेले होते आणि रॅली झाली. नशा वह करते हैं जो हकीकत से डरते हैं, जीने जीना नहीं आता है वो नशे की मौत मरते. व्यक्ती ज्यावेळी टेन्शनला घाबरती, प्रॉब्लेमला घाबरती, तर कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या अधीन होती आणि कशाचा तर आधार घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहते. तसं पाहायला गेलं तर व्यसनांचे 4 प्रकार आहेत: ड्रग्स, ड्रिंक्स, टॅबॅको आणि अति महत्वाचं 2 वर्षाच्या बाळापासून 90 वर्षाच्या आजीपर्यंत असलेलं व्यसन म्हणजे मोबाईल. 4थं व्यसन कुणाला नाही असा माणूस तुम्हाला शोधून या दुनियेत सापडणार नाही. सापडणारच नाही. पहिलं व्यसन आहे ते ड्रग्स, जे आम्ही आता बघितलं, त्याच्या विरोधात ही रॅली निघालेली. तरी सुद्धा श्रीमंत लोकांच्या घरामध्ये हे व्यसन लागतं, प्रचंड महाग असते हे. आणि परवा तुम्हाला एक बातमी समजली असेल की शाहरुख खानचा मुलगा तो ह्या ड्रग्सच्या व्यापारामध्ये अरेस्ट झाला. बरीच शाहरुख खानची बदनामी झाली. फेमस ऍक्टर असून सुद्धा त्याला चांगले संस्कार न घातल्यामुळं किंवा लक्ष नसल्यामुळं तो त्याच्या अधीन गेला. अशा अनेक बातम्या आपण ऐकल्या. किंवा अनेक असं की चांगल्या चांगल्या घराण्यातली मुलं त्या अंमली पदार्थामध्ये म्हणजे ड्रग्सच्या व्यसनाच्या अधीन जातात. एक मुलगी खूप आजारी पडली. खूप आजारी पडल्यावर एकदम लास्ट स्टेज आली. मग घरातल्यांनी किंवा डॉक्टरांनी विचारलं की हिला आता शेवटची इच्छा काय आहे ते विचारावा. तर तिला सांगितलं की माझी शेवटची इच्छा ही आहे की मला चॉकलेट खायचंय. मग व्हरायटी प्रकारचे चॉकलेट्स दिले. ती म्हणजे नाही, शाळेच्या बाहेर बाई गाड्यावर विकायला बसती चॉकलेट, गोळे बिस्किट, ते चॉकलेट पाहिजे. मग ते चॉकलेट आणून दिले असं ती तोंडाला पाणी सुटल्यागत करायला लागली. डॉक्टर म्हटले मी हे चॉकलेट रिसर्च करणार.